डॉक्टर बाबासाहेबांचे लाभले संविधान, ज्याने दिला प्रत्येकाला मान. हक्क आणि कर्तव्याची हीच ती गाथा, जेथे कायद्यासमोर झुकतो माथा. जागरूक नागरिक ही देशाची शान, राखूया आपण लोकशाहीचा मान. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौम्या स्मिता शैलेश तुपे, इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आपल्यासमोर विषय घेऊन आली आहे. मी आजची लोकतंत्र. मित्रांनो, एक उदाहरण देऊ इच्छिते. आजपासून जवळपास 2500 वर्षापूर्वी प्राचीन ग्रीसमधील अथेन्स शहरात काही नागरिक थेट शासनाच्या निर्णयामध्ये सहभागी व्हायचे. याला इतिहासकार डायरेक्ट डेमोक्रेसी किंवा प्रत्यक्ष लोकशाही असे म्हणतात. मित्रांनो, ती लोकशाही आजच्या अर्थाने पूर्ण लोकशाही नव्हती. भारताच्या लोकशाहीचा प्रवास बघितला तर 1947 मध्ये भारत हा आपला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्यावेळी संविधान सभेमध्ये संसदेत एक मोठा प्रश्न उभा राहिला की आपला हा भारतासारखा विशाल देश, तिथे कोणत्यामध्ये लोक आहेत, हा देश चालणार कसा. कारण संसदेत येऊन रोज सर्वांना मतदान करणे शक्य नव्हते. म्हणून प्रत्यक्ष लोकशाही व्यवस्था ही स्वीकारणं अशक्य होते. म्हणून भारताने स्वीकारली अप्रत्यक्ष लोकशाही, म्हणजेच प्रातिनिधिक लोकशाही. म्हणजे जनता स्वतः शासन करणार नाही, तर आपले प्रतिनिधी निवडून त्यांच्यामार्फत शासन करणार. म्हणजेच आपल्या सर्वांना माहिती आहे, जनतेद्वारे जनतेसाठी चालवलेले शासन म्हणजेच लोकशाही. पण मित्रांनो, आजची लोकशाही पाहिली तर जिथे 50 रुपयाचं पेट्रोल 100 रुपये झालंय, 150 रुपयाचं रिचार्ज आता 300 रुपये झालंय आणि 600 रुपयाची सल्फेटची बॅग आता 1200 रुपये झाली आहे. अडाणीसारख्या बिझनेसमॅनला 1 रुपयामध्ये 1000 एकर जमीन मिळू शकते, पण शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी रस्त्यावरती आंदोलनं करावी लागतात. काय आता पण आपल्यामध्ये लोकशाही जिवंत आहे? माझा तुम्हा सर्वांना प्रश्न आहे की आता पण आपल्यामध्ये लोकशाही जिवंत आहे का? मित्रांनो, या आधुनिक युगात आपल्या भारतीय लोकशाहीसमोर अशी अनेक आव्हाने उभी झाली. बेरोजगारी, महागाई तर वाढलीच आहे, पण जी राजनीती आपल्या हक्कासाठी खेळायला हवी होती, ती राजनीती आता ते स्वतःच्या स्वार्थासाठी खेळतात. संविधानामध्ये मित्रांनो, न्याय हा सगळ्यात मोठा मुद्दा आपण मानतो, पण त्याच न्याय मागणाऱ्या लोकांना आता अन्याय सहन करावा लागतो आणि त्यांनाच याउलट शिक्षा भोगावी लागते. मित्रांनो, आपल्या संविधानामध्ये 4 स्तंभ आहेत: लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी अँड मीडिया. पण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ही सुद्धा आता विकली गेली आहे. याचाही वापर वाईट कामांसाठी केला जातो. मित्रांनो, या सरकारने आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना सुद्धा सूट दिलेली नाही आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नीटचा पेपर लीक झाला होता. हा पेपर अख्ख्या जगात अत्यंत कठीण पेपर मानला जातो. त्याच पेपरची पेपरफुटी झाली आहे. मित्रांनो, या अन्यायकारक व्यवस्थेवर न्याय मागण्यासाठी अभिजित दिपके व सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन 20 ते 25 दिवस दिल्ली येथील जंतर मंतर येथे आंदोलन छेडले व त्याचा परिणामही आपल्याला मिळाले. कारण धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, हे त्याचा परिणाम होते. पण मित्रांनो, जर आपल्यामध्ये खरी लोकशाही जिवंत असती तर हा अत्यंत कठीण नीटचा पेपर फुटला गेला असता का? मित्रांनो, 1947च्या आधी इंग्रजांनी आपल्यावरती गुलामगिरी छेडली होती. त्यानंतर काही स्वातंत्र्यवीरांनी आपल्याला त्या गुलामगिरीतून मुक्त केले व उच्चवर्णीयांनी हे अस्पृश्यांवरती पिढ्यानपिढ्या अन्याय केला व ती व्यवस्था सुद्धा तोडण्यात आली. पण मित्रांनो, हा आपला भूतकाळ होता. या भूतकाळाला आपल्याला आपल्या भविष्यामध्ये परिवर्तित न होण्यासाठी आपल्याला आपली खरी लोकशाही वाचवावी लागेल की नाही? कारण येणारं भविष्य हे आपणच आहो आणि आपल्याला आपलं भविष्य उज्ज्वल करावं लागेल. तर जाता जाता एवढंच म्हणते, नाही चालणार राजेशाही, नाही चालणार ठोकशाही, नाही चालणार राजेशाही, नाही चालणार ठोकशाही. चालणार तर फक्त संविधानाने दिलेली महान लोकशाही, संविधानाने दिलेली महान लोकशाही. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.